नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की व्यवसाय, राजकारण आणि आपल्या रोजचं आयुष्य सुद्धा काही छुपे नियम चालवतात? हो. आणि आज आपण हेच नियम समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त हत्यार आहे, स्ट्रॅटेजिक थिंकिंग, म्हणजेच धोरणात्मक विचार. हा प्रश्न जरा विचार करायला लावणारा आहे, नाही का? पण खरंच आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा एक प्रकारचा खेळच असतो का? म्हणजे बघा, पगारासाठीची वाटाघाटी असो किंवा मित्रांसोबत फिरायला कुठे जायचं हे ठरवणं असो, आपण कळत नकळत नेहमीच डावपेच खेळत असतो. चला तर मग या खेळात एक पाऊल पुढं कसं राहायचं ते पाहूया. गंमत म्हणजे बहुतेक लोकांना हे कळतच नाही की ते असा कोणता तरी खेळ खेळत आहेत, आणि म्हणूनच त्यांना जे हवंय ते मिळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे जग खेळाडूंनी भरलेलं आहे, आणि आपलं यश फक्त आपल्या चालींवर अवलंबून नाही, तर समोरचा काय चाल चालतोय यावरही आहे. म्हणूनच या खेळात नेहमीच तो जिंकतो जो सर्वात बलवान किंवा हुशार आहे असं नाही, तर तो जिंकतो ज्याला खेळाची रचना म्हणजे स्ट्रॅटेजी इतरांपेक्षा जास्त चांगली कळते. मग प्रश्न असा येतो की या खेळांमध्ये जिंकायचं कसं? याचं उत्तर आहे स्ट्रॅटेजिक थिंकिंग. पण हे स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणजे नेमकं काय आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करण्याची कला. म्हणजे आपण एखादी चाल खेळण्याआधीच समोरचा त्यावर काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज घेणं. आपल्या प्रत्येक निर्णयामागे हा विचार असला पाहिजे. आणि याचे एक मुख्य तत्व आहे, ते म्हणजे आधी खेळाच्या शेवटपर्यंत पुढे पहा आणि मग तिथून मागे येत विचार करा की आपली पहिली चाल कोणती असायला हवी. बुद्धिबळाच्या खेळासारखंच आहे हे. आपण फक्त आपल्या पुढच्या चालीचा नाही, तर प्रतिस्पर्ध्याच्या संभाव्य चालींचा आणि खेळाच्या शेवटचा विचार करतो. यालाच म्हणतात लुक फॉरवर्ड अँड रिझन बॅकवर्ड. यामुळे आपण केवळ प्रतिक्रिया देत नाही, तर प्रोॲक्टिव्हली म्हणजे सक्रियपणे खेळ खेळतो. ठीक आहे, मग आता कोणत्याही खेळाचे नियम समजून कसे घ्यायचे? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या खेळातले खेळाडू कोण आहेत आणि त्यांचे हेतू काय आहेत हे ओळखणं. याची पहिली पायरी म्हणजे असा विचार करणं की जर प्रत्येकजण फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असेल तर खेळाचा शेवट काय होईल? म्हणजे आपल्याला समोरच्याच्या चालींचा अंदाज घ्यायचा आहे. आणि जेव्हा प्रत्येकजण आपल्यासाठी सर्वोत्तम चाल खेळतो, तेव्हा एक अशी स्थिती येते जिथे कुणालाच आपली चाल बदलावीशी वाटत नाही. याच स्थिर स्थितीला नॅश इक्विलिब्रियम असं म्हणतात. नॅश इक्विलिब्रियम म्हणजे काय? तर ही एक अशी सिच्युएशन आहे जिथे कोणताही खेळाडू एकट्याने आपली स्ट्रॅटेजी बदलून काही जास्त फायदा मिळवू शकत नाही. म्हणजे प्रत्येकजण इतरांच्या चालींना आपला बेस्ट रिस्पॉन्स देत असतो. ही स्थिती तशी स्थिर असते, पण ती सगळ्यांसाठीच चांगली असेल असं मात्र नाही. हे समजून घेण्यासाठी प्रिझनर डायलेमा हे एक एकदम क्लासिक उदाहरण आहे. विचार करा, 2 कैदी आहेत. जर दोघेही शांत राहिले तर दोघांना फक्त 1-1 वर्षाची शिक्षा होईल. पण जर एकाने कबुली दिली आणि दुसरा शांत राहिला तर कबुली देणारा सुटेल आणि शांत राहणाऱ्याला 10 वर्ष तुरुंगात जावं लागेल. आणि जर दोघांनीही कबुली दिली तर दोघांना 5-5 वर्षांची शिक्षा होईल. आता इथे होतं काय? दोघांनाही एकमेकांवर विश्वास नसतो. त्यामुळे दोघेही स्वतःचा फायद्याचा विचार करतात आणि कबुली देतात. परिणाम, दोघांनाही 5-5 वर्षांची शिक्षा होते, जे शांत राहण्यापेक्षा खूपच वाईट आहे. हाच तो नॅश इक्विलिब्रियम. या उदाहरणातून एक मोठा धडा मिळतो. तो म्हणजे कधीकधी वैयक्तिक पातळीवर जो निर्णय योग्य वाटतो तो सगळ्यांसाठी मिळून खूप वाईट परिणाम देऊ शकतो. हे आपल्याला कंपन्यांमधल्या प्राइस वॉरमध्ये दिसतं किंवा अगदी देशांमधल्या शस्त्रास्त्र स्पर्धेतही दिसतं. सगळे स्वतःचं भरं बघायला जातात आणि अंतिमतः सगळ्यांचंच नुकसान होतं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण खेळ समजून कसा घ्यायचा हे पाहिलं, पण फक्त विश्लेषण करून भागत नाही. आता आपण हे पाहूया की हा खेळ आपल्या बाजूने आपल्या फायद्याचा कसा करायचा. जेव्हा आपण खेळ आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे पोकळ धमक्यांना इथे काहीच किंमत नसते. म्हणजे बघा, एक असते विश्वासार्ह धमकी आणि दुसरी असते पोकळ धमकी. विश्वासार्ह धमकी म्हणजे अशी धमकी जी पूर्ण करण्यात आपलाही फायदा असतो, पण पोकळ धमकी म्हणजे अशी धमकी जी पूर्ण केली तर आपलंच नुकसान होईल. त्यामुळे कोणताही हुशार खेळाडू अशा पोकळ धमक्यांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतो. याचं एक जबरदस्त ऐतिहासिक उदाहरण म्हणजे कॉर्टेसची स्ट्रॅटेजी. हर्नान कॉर्टेज नावाचा एक स्पॅनिश योद्धा होता. जेव्हा तो आपल्या सैन्यासह मेक्सिकोला पोहोचला तेव्हा त्याने एक विचित्र गोष्ट केली. त्याने स्वतःचीच सगळी जहाजं जाळून टाकली.
का? कारण त्याला आपल्या सैनिकांना एकच संदेश द्यायचा होता, मागे हटण्याचा पर्याय आता संपला आहे. आता फक्त लढायचं आणि जिंकायचं. या एका कृतीमुळे त्याची लढण्याची वचनबद्धता इतकी पक्की झाली की समोरच्या शत्रूलाही कळून चुकलं की हा माणूस मागे हटणार नाही. तर मग आपली वचनबद्धता किंवा धमकी विश्वासार्ह कशी बनवायची याचे काही मार्ग आहेत. जसे की एखादा कायदेशीर करार करणं ज्यात दंड नमूद केलेला असेल, किंवा लोकांसमोर सार्वजनिकरित्या एखादी घोषणा करणं ज्यामुळे आपली प्रतिष्ठा पणाला लागते, किंवा मग कोर्टेजसारखं मुद्दामून स्वतःचे पर्याय कमी करून टाकणं. या सगळ्यामुळे समोरच्याला स्पष्ट संदेश मिळतो की आपण जे बोलतोय ते करून दाखवणार. चला, आता ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या. पण ह्या संकल्पना आपल्या रोजच्या आयुष्यात कशा वापरायच्या? आता आपण त्यावर लक्ष केंद्रित करूया. समजा आपल्याला कुठेतरी वाटाघाटी करायची आहे, म्हणजे बार्गेनिंग. आपली ताकद कशावर अवलंबून असते? ती अवलंबून असते आपल्या पर्यायांवर. इथे खूप महत्वाची संकल्पना आहे, बॅटना, बेस्ट ऑल्टरनेटिव्ह टू अ निगोशिएटेड एग्रीमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर समोरच्याशी डील झाली नाही तर आपल्याकडे दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणता आहे? आपला हा बॅकअप प्लॅन म्हणजे बॅटना जितका मजबूत असेल तितकी आपली वाटाघाटी करण्याची शक्ती जास्त असते, कारण मग आपण समोरच्यावर अवलंबून राहत नाही. आणि हे स्ट्रॅटेजिक थिंकिंग आपण कुठे कुठे वापरू शकतो? अहो, सगळीकडे. पगाराची वाटाघाटी करताना, एखादा बिझनेस डील करताना, गाडी किंवा घर खरेदी करताना, ऑफिसमध्ये टीम प्रोजेक्टवर काम करताना, इतकंच काय, अगदी आपल्या नात्यांमधले संघर्ष सोडवताना सुद्धा. ह्या प्रत्येक ठिकाणी जर आपण समोरच्या व्यक्तीचा, त्याच्या पर्यायांचा आणि त्याच्या हेतूंचा विचार केला तर आपल्याला नक्कीच चांगले परिणाम मिळू शकतात. आणि शेवटी ह्या सगळ्या चर्चेमधचा सार काय? तर तो हा आहे की आपण या धोरणात्मक खेळांमधून बाहेर पडू शकत नाही. आपल्याकडे फक्त एकच निवड असते, एकतर हे खेळ चांगल्या प्रकारे खेळायचे किंवा वाईट प्रकारे. जे लोक हे मान्यच करत नाहीत की ते एका खेळात आहेत, ते नकळतपणे तो खेळ वाईट पद्धतीनेच खेळतात आणि हरतात. त्यामुळे खेळाचे नियम समजून घेणं हाच जिंकण्याचा एकमेव मार्ग आहे. तर मग आता खेळ सुरू झाला आहे. तुमची पुढची चाल काय असेल? हा प्रश्न फक्त या चर्चेचा शेवट नाही, तर एका नवीन विचारपद्धतीची सुरुवात आहे. आजपासनं आपल्या प्रत्येक निर्णयात या धोरणात्मक दृष्टिकोनाचा वापर करून पहा. काय फरक पडतो ते नक्कीच जाणवेल.